वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये वायसीएम हॉस्पिटलला दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। वायसीएम हॉस्पिटलकडून पूजा खेडकर यांच्यासाठी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। आता या हॉस्पिटलची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। वायसीएम हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपिस्ट विभागाचे प्रमुख निर्दोष असल्याची माहिती समोर येते। दरम्यान हॉस्पिटलकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला आहे। पूजा खेडकरला शासकीय निकषानुसार फक्त 7% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र वायसीएम हॉस्पिटलकडून देण्यात आलं होतं आणि या प्रमाणपत्राच्या आधारे तिला कोणत्याही शिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेसाठी लाभ मिळवता येत नाही असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं। वायसीएम हॉस्पिटलकडून दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र पूजा खेडकरला दिलं गेलं होतं, पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही असं होतं आणि 7% दिव्यांगत्वाचं हे प्रमाणपत्र होतं असं नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे वायसीएमचे जे डॉक्टर्स होते ते यामध्ये निर्दोष निघाले। त्यांनी त्यांची जी काही कामगिरी आहे अतिशय चोख आणि निष्पक्षपणे बजावली होती। तोच अहवाल आपण 24 तारखेला जुलैला सादर केला होता। त्याच्यामध्ये माननीय आयुक्त साहेबांनी काही स्पष्टीकरण आपल्याला मागितलं होतं काही मुद्द्यांच्या बाबतीमध्ये। त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण सादर केलं आणि तोच अहवाल काही अहवालामध्ये बदल न करता तोच अहवाल आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे। त्यांना आपण उत्तर काल दिलेलं आहे। किती डॉक्टरांची यामध्ये चौकशी करण्यात आली? त्यामध्ये एक फिजिओथेरपिस्टचे तज्ञ आहेत आणि एक ऑर्थोपेडिक तज्ञ आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।